आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेळ लागलाय तुला? वेळ लागलाय? काय करायला निघाला होतास तू? जीव द्यायला निघाला होतास? अरे काय आयुष्य सोपं वाटलं का तुला? हे आयुष्य स्वस्त आहे का? ऐक, तुझ्या आयुष्यात फक्त तू नाही आहेस, आम्ही सगळे आहोत। मी काय करू अजून जगून? हळद ताराची हळद उद्या मग मी नाही जगू शकत तिच्याशिवाय। मग काय जीव देणार आहेस? जीव देणार आहेस त्या मुलीसाठी? किती स्वार्थी आहेस रे तू सोहम। आई बाबा मी दादा आमचं काहीच पडलेलं नाही ना तुला? जरा पण विचार नाही करत ना आमचा? अरे आयुष्यात एक छोटीशी गोष्ट तुला मिळाली नाही म्हणून काय आयुष्य संपवणारच तू? एक छोटीशी गोष्ट आणि दादा हे ती मुलगी एक मुलगी हे म्हणणं बंद कर प्लीज। मग अशी मोम पण तेच म्हणत होती। मग ऐक आईचं ऐकायचं। हं? आईने तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी ना खूप सहन केलंय। 9 महिने पोटात वाढवलंय तुला आणि मला। भानावर ये सोहम, भानावर ये। तुझं काही बरं वाईट झालं असतं ना सोहम, तुझ्यासोबत सगळ्यांना तू मारलं असतंस। दादा जर तुला माझ्या फिलिंग्स कळत नसतील तर सगळं वेस्ट आहे। भाऊजी तू शांत व्हा, तुम्ही खचून जाऊ नका। सारंग सर सगळं सांभाळून घेतील, ते बोलतील तिला तो मॅडमची। काय बोलणार आहे तू? त्याने कधी खरं प्रेम केलं तुझ्यावर? 14 महिने दादाला जर खऱ्या प्रेमाची भावना कळत असती ना तर आज जे मी बोलतोय ते त्याला स्पष्टपणे कळलं असतं। आई सोहमच्या जीवापेक्षा तुझा अहंकार मोठा आहे का? काय? अगं तो ताराच्या प्रेमात वेडा झालाय। मग स्वतःचं आयुष्य संपवायला निघाला होता तो। आई काय? काम तू घाबरू नकोस। आई अरे पण ठीक आहे तो हा आता ठीक आहे, मी बोललोय त्याच्याशी, शांत केलं मी त्याला। तू बस इकडे तू बस। की ठीक आहे? हो ठीक आहे। साहेब मी चांगली आई नाही आहे खरे। मी चांगली आई नाही होऊ शकले, अयशस्वी झाले, कमी। बरोबर आहे, कमी पडले मी तुमच्यावर, संस्कार नाही घडवले मी नीट, मी कमी पडले। तुम्हाला मी नीट मोठं नाही केलं, मी कमी पडले, नाही कमी पडले मी। आपल्या घराण्याचं महत्व सांगण्यात मी कमी पडले। इथली शिस्त, रीती, परंपरा तुम्हाला समजावण्यात मी कमी पडले। तुम्हाला काय वाटलं हे एवढं मोठं घर, एवढं मोठं साम्राज्य असंच उभं केलं आम्ही? एवढ्या सहजासहजी झालं असेल हे सगळं? नाही, कष्ट करावे लागतात, जे आम्ही केले। घाम गाळला, कष्ट केले, उपाशी राहिलो, पैसे नसायचे आमच्याकडे पण तुम्हाला खाऊ घालायचो आम्ही। एक उत्तम माणूस म्हणून तुमच्यावर संस्कार घडवले, तुम्हाला चांगली व्यक्ती म्हणून उभं केलं। कमी पडलो आम्ही, पण तुम्ही हे धक्का नाही पचवू शकत?
आईचा एक निर्णय नाही पचवू शकत तुम्ही? कमाल आहे. आई, हे बघ, तुझी काही चूक नाही. सोहम अजूनही लहान आहे आई. आपला सोहम लहान, त्याला कळतं ना प्रेम करायचं कळतं. आपण कुणावर प्रेम करावं, कुणाबरोबर आपलं आयुष्य घालवावं हे कळतं ना त्याला. आणि ते जर का घडताना दिसत नाहीये तर आपण आपलं आयुष्य संपवावं हे सुद्धा कळतंय ना. म्हणजे तो लहान नाहीये. आयुष्यात ऍडजस्टमेंट करावी लागते. परिस्थिती बरोबर ऍडजस्ट करायला पाहिजे माणसानं. हे फक्त एवढं मोठं साम्राज्य उभं करायचं नव्हतं आम्हाला. तुम्हाला प्रत्येकाला एक उत्तम माणूस म्हणून उभं करायचं होतं. यात आम्ही आमचं आयुष्य खर्च केलं. तुला आठवतंय का रे मी लहानपणी काय सांगायचं तुम्हाला? आपण कुणाबरोबर राहतोय, कुणाच्या सानिध्यात राहतोय, ती माणसं चांगली आहेत का नाहीत, आपले मित्र कोण असावेत याची जबाबदारी आपण घ्यायची असते. चुकीच्या मुलांबरोबर राहायचं नसतं. तुम्ही कधीही व्यसनाच्या अधीन जाऊ नयेत, कधीही कामचुकार होऊ नयेत, वाईट वळणाला लागू नयेत. म्हणून मी डोळ्यात तेल घालून पहारा द्यायचे तुमच्यावर रात्रंदिवस. विसरलात का तुम्ही? हा, नाही मला माहिती होतं. कारण हे जर का असं झालं आणि तुम्ही प्रत्येक जण माणूस म्हणून जर का चांगले झाला नाहीत ना तर ते सगळं दिसणार आहे आपल्या या एवढ्या मोठ्या डोलाऱ्यावर, आपल्या बिझनेसवर उद्ध्वस्त होईल सगळं. कारण तुम्ही चौघेही माझ्या घराण्याचे वारस आहात, भविष्य आहात माझ्या घराण्याचं. मला कायम असं वाटायचं कुठल्याही चुकीच्या गोष्टी तुमच्या डोक्यात घर करू नयेत. पण आता झालंय तेच. प्रेमात पडलायत तुम्ही, प्रेमाची लागण लागली आहे तुम्हाला. त्यांनी सगळं उद्ध्वस्त होणार आहे आता. माझ्याप्रमाणे एकही सून येणार नाहीये ना घरात. मला हव्यात त्या क्वालिटीज तिच्यामध्ये नसणार आहेत. प्रेमात पडलायत ना तुम्ही. मी तुला शेवटचं सांगते, तारा वजे माझ्या घरची सून होणार नाही. कारण भैरवीने माझा अपमान केलाय, माझ्या मैत्रीचा अपमान केलाय. आपल्याला काय वाटेल ते बोललीये ती. आणि तारा तिचं रक्त आहे, तेच संस्कार आहेत तिच्यावर. तेव्हा ती माझ्या घरची सून होणार नाही. माझं एक, तू माझं ऐक. सोहमची जबाबदारी आता तुझी आहे. आणि लहानपणापासून राजकुमार आणि नील, तू आणि सोहम अशी जोडी होती ना, तेव्हा तुझी जबाबदारी आहे. तो त्याच्या जीवाचं काहीही बरं वाईट करणार नाही. तुझी जबाबदारी आहे. याद राख. त्याला सावर, त्याला जप. त्या पोरीचं होऊ दे कुठे लग्न, आय डोंट केअर. सोहम सुद्धा या धक्क्यातून सावरायला हवा आणि सावरेल तो. वेळ जाईल तसं तो सावरेल, बरा होईल तो. जा त्याला जप.